प्राण्यावरती प्रेम केलं तर तितकंच प्रेम ते प्राणी तुमच्यावर करत असतात. जगात प्राण्यांची आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी करणारे लोक देखील आहेत. माणसाप्रमाणेच प्राण्यांनासुद्धा भावना असतात आणि ते सुद्धा भावूक होऊन रडत असतात. आपल्या जवळच्या माणसापासून आपण जेव्हा दूर जातो तेव्हाच्या आपल्याला ज्या वेदना असतात या सहन करण्याच्या पलीकडे असतात. तेव्हा आपण ढसाढसा रडून मोकळं होतो. सोबतच आपल्याला काय त्रास होतोय हे जवळच्या माणसांना सांगून आपलं ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्राण्यांचं तसं नाही. त्यांना बोलता येत नसल्याने ते माणसाप्रमाणे भडाभडा बोलून आपलं दुःख किंवा भावना व्यक्त करू शकत नाहीत. पण वेदना आणि भावना त्यांना देखील असतात. असाच एक चिंपांझीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील म्हणाल, हो, प्राण्यांना देखील माया असते, भावना असते. सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की एक चिंपांझी एका तरुणाच्या मिठीत धावत येत असल्याचं पाहायला मिळते, ज्याने त्याला काही वर्षापूर्वी वाचवलं होतं. हा व्हिडिओ प्राणी मित्रांसाठी भावूक करणार आहे. आजकाल माणसं एखाद्याने केलेली मदत सहज विसरून जातात, मात्र प्राणी हे कधीच विसरत नाही. याचाच प्रत्यय हा व्हिडिओ बघून येतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, चिंपांझीने त्याच्या मित्राचे पुनर्मिलन दाखवलं आहे, ज्याने त्याला वर्षापूर्वी वाचवलं होतं. नदी ओलांडताना तो माणूस हातात फळे आणि केळी घेऊन चिंपांझीच्या जवळ जातो. पाण्याच्या मध्यभागी चिंपांझी आणि तो माणूस भेटतो. चिंपांझी मोठ्या स्मित हास्यासह त्या माणसाचे हात हातात घेतो आणि त्याला मिठी मारतो. दोघांमधील प्रेमळ बंध स्पष्टपणे दिसून येतो, कारण ते वेगळे होण्यापूर्वी 3दा मिठी मारतात. व्हिडिओच्या शेवटी चिंपांझी त्याच्यासाठी आणलेली फळी घेतो आणि नदीच्या पलीकडे असलेल्या त्याच्या समुदायाकडे निघून जातो. हा व्हायरल झालेला व्हिडिओ ॲमेझॉन नेचर नावाच्या एक अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. या जबरदस्त क्षणावर प्राणीप्रेमींनी कमेंट सेक्शनमध्ये एकत्र येऊन हृदयस्पर्शी भावना व्यक्त केलेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.